तर नमस्कार मित्रांनो, धनगरी कला जीवन या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं अगदी मन भरून स्वागत मित्रांनो। आणि कलेचा वावर, मला कलेचा छंद आहे मित्रांनो। कला हेच माझं जीवन असं मला वाटतं मित्रांनो। आणि हे मेंढराच्या पाठीमागे आज फिरत असताना मला एक सुंदर अशी कविता सुचली। ती कविता मी पानावर लिहिली मित्रांनो आणि ती तुमच्या समोर सादर करणार आहे। तर सुंदर अशी कविता आहे आणि शेवटी मला नक्की सांगा कविता तुम्हाला कमेंट मध्ये कशी आवडली, तर कमेंट मध्ये मला नक्की सांगा। तर चला पाहूया ही कविता काय आहे, तर नक्की ऐकून मला कमेंट मध्ये सांगा बरं का। तर ऐका, धनगरी कविता आहे मित्रांनो आणि धनगराच्या जीवनावर आधारित लिहिलेली म्हणजे मेंढपाळाच्या। तर ऐका, खरतड जीवनाची ऐका एक गोड कहाणी। बघा, खरतड जीवनाची ऐका एक गोड कहाणी, तरुणपणात चालली आमची निघून जवानी। काय करणार मी शिक्षण माझं कमी, काय करणार मी शिक्षण माझे कमी, लहानपणी आली नशिबात संसाराची हमी। काय करणार मी शिक्षण माझं कमी आणि लहानपणी आली संसाराची हमी। स्वप्न आहे माझं उंच भरारी घेऊन आभाळ शिवण, स्वप्न आहे माझी उंच भरारी घेऊन आभाळ शिवण। उगच म्हणत नाही धनाचा धनगर धनगरी कला जीवन, उगच म्हणत नाही धनाचा धनगर धनगरी कला जीवन। साधा आहे माझं राहणीमान, साधा आहे माझं राहणीमान, धनुष आहे मी, धनुष्य आहे मी, अनुसाया त्याचा बाण। साधा आहे माझं राहणीमान, धनुष्य आहे मी, अनुसाया त्याचा बाण। आनंदी आहे जीवन माझं, मेंढरा घेऊन फिरतो रानूवन, आनंदी आहे जीवन माझं, मेंढरा घेऊन फिरतो रानूवन। यालाच म्हणतात धनगरी जीवन, धनगरी जीवन। कष्ट करून जगायचं असं मेंढपाळाचा हेतू, कष्ट करून जगायचा असा मेंढपाळाचा हेतू। अशी ही सुंदर कविता लिहून मी धनाजी गातो। कष्ट करून जगायचा असा मेंढपाळाचा हेतू, सुंदर अशी ही कविता लिहून मी धनाजी गातो। आता शेवटी तुम्हाला एक म्हणजे शेवटचं कडवं जाता जाता सांगतो आणि हे कडवं तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवायचं आणि म्हणजे मला वाटतं ते मी तुम्हाला सांगतोय मित्रांनो। आयुष्यभर कमावलं कोट्याना कोटी, आयुष्यभर कमावलं कोट्याना कोटी, शेवटी संगत जात नाही लंगोटी। आयुष्यभर कमावलं कोट्याना कोटी, शेवटी संग येत नाही हटकी लंगोटी, अशी म्हण आहे त्याची। मग कशाला पाहिजे या संसाराच्या, मग कशाला पाहिजे या संसाराच्या अवघड अटी। तर म्हणून म्हणतो आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान माना आणि जे काय आपलं जे आहे त्यातच खरं समाधान माना। कितीही कमावलं तरी आपण जाग्यावर ठेवून जाणार आहे मित्रांनो। त्यामुळं जे आहे आपल्यापाशी तेच खरं आपलं धन आणि त्यातच समाधान मानावे असं माझं वैयक्तिक म्हणणे आहे मित्रांनो। तर ही कविता कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि कुठं जर तुम्हाला समजली नसेल तर तेही मला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो, तर सुधरवून सांगेल। आणि जर अशाच प्रकारच्या कविता तुम्हाला आवडल्या तर मी खरंच कवी आहे मित्रांनो, लेखक आहे, मला अशा भरपूर कविता सुचतील। कमेंट मध्ये फक्त सपोर्ट करा आणि थांबतोय तर धन्यवाद।